नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. स्थानापन्न व्हा. अगदी काही क्षणामध्ये आपल्या खेड तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील आणि उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तरी आपल्या सर्वांना विनंती, सर्व चिखलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती, आपण सर्वांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन असंतस्त व्हायचंय. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय या देशाला फिरसतुके नाम पाहिजे, या देशाला फिरसतुके नाम पाहिजे. अन्याय झाला पाहिजे, एक वीर पाहिजे. अन्याय झाला पाहिजे, एक वीर पाहिजे. या देशाला फिरसतुके नाम पाहिजे, या देशाला फिरसतुके नाम पाहिजे. सरपंच सन्मान्य मनोहरजी सावंत या ठिकाणी उपस्थित होतात. सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य दगडूशेठ डावरे, सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य रामदासजी सुतार आणि चेअरमन सुरेशरावजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. आताच जे गीत सादर झालेले आहे त्या गीतासाठी त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभले. युवा उद्योजक चंद्रकांतजी गोपाळे, कोतवाल आदरणीय दत्तात्रयजी देशमुख, विवेक बाळासाहेब गोपाळे उपस्थित आहेत. दगडूजी डावरे पाटील, श्रीरामजी सुतार, ग्रामपंचायत शिपाई आदरणीय शिवाजीदादा गोपाळे उपस्थित आहेत. सोमनाथजी गायकवाड, तुळशीरामजी थोरात, दर्शनजी गोपाळे उपस्थित झाले. सन्मान्य युवराजजी गोपाळे, स्वप्नीलजी गोपाळे, विठ्ठलजी गुरव, विकासजी गोपाळे पाटील, दिनेशजी थोरात, दिनेश वसंत गोपाळे, सुभाषजी गोपाळे, बाळासाहेबजी सुतार, भानुराजजी गायकवाड आणि दगडूशेठ गोपाळे या सर्व आदी मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर सरांना विनंती करतो आपण पुढील परफॉर्मन्स या ठिकाणी सुरू करूया. गोहे आश्रम शाळेचे प्राचार्य आदरणीय श्रीवत अनसुळे सर आपले मनापासून स्वागत. केरवण आश्रम शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक भुजबळ सर आपले मनापासून हार्दिक स्वागत. सोमतवाडी आश्रम शाळेचे सोमतवाडी तालुका जुन्नर आश्रम शाळेचे प्राचार्य आदरणीय श्रीवत भोजने सर आपले मनापासून हार्दिक स्वागत. जिल्हा कार्यक्षेत्र महावितरणचे सहाय्यक अभियंता आदरणीय श्रीवत स्वप्नील काटकर साहेब आपले मनापासून हार्दिक स्वागत.
धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते, नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवरामजी मुके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं चेअरमन सन्मान्य सीतारामदादा धोत्रे, सन्मान्य कोंडाजी शेठ गोपाळे उपस्थित होत आहेत. कारभारी लक्ष्मणरावजी गोपाळे, उद्योजक विजय शेठ गोपाळे, प्रसिद्ध गाणारी सन्मान्य प्रभाकरदादा गोपाळे, तुळशीरामदादा थोरा, संकेतजी मोसे छायाचित्रकार आपण उपस्थित होत आहेत आणि सन्मान्य आतिशी भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विठ्ठलदादा बांगर, बाळासाहेबजी राहुल, सचिन प्रभाकर गोपाळे, देवराम शेठ गोपाळे, सचिव प्रणितदादा गोपाळे, आदरणीय सुमित्राताई चांभारे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. चेअरमन सचिन शेठ चांभारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपल्याला विनंती, आपण हजानस्त व्हा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय तुकारामदादा मोहन देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गोधवडी नगरीचे माजी सरपंच उद्योजक आदरणीय हरिभाऊजी कसाबे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माजी सरपंच विष्णुशेठ चौधरी, उल्हास शेठ देवदरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित. आज हा सोन्याचा दिवस आपल्या सर्व आदिवासी बांधवांचा आणि सर्व प्रवेश करतायत. सर्वांच्या उपस्थितीला हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित आहेत. सन्मान्य संचालक विलासरावजी कातोरे, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंतरावजी कडसाहेब आपण उपस्थित आहेत. सभापती महोदय विनायकरावजी घोमटकर उपस्थित आहेत. आज सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत करून खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य जयशेखरराव बोगाडे या ठिकाणी उपस्थित झाले. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बप्पूदादा टोपे या ठिकाणी उपस्थित झालेत. विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व Kita
मान्यवर मंडळी आपल्या या भेट तालुक्याचे कार्यसंघाला लोकप्रिय आमदार आणि फुलदेवडी आणि उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी आपल्या उपस्थित आपल्या स्वराज्य रक्षक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन, अन्न क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन, आदिवासी क्रांतिकारक वीर पुरुष बिरसा मुंडा यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण संपन्न करतोय. विद्येची देवता सरस्वती मातेचं पूजन आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंधकारातून प्रत्येकाचं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून दीप प्रज्वलन सोहळा आदरणीय हनुमंतरावजी कड, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बाजार समितीचे संचालक आदरणीय जयसिंगदादा भोगाडे, सन्मान्य सभापती चंद्रकांतदादा इंगवले, सन्मान्य संचालक विलासरावजी कातोरे, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित. भगिनींच्या वतीनं माऊलींची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ देऊन आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. शासकीय प्राथमिक आश्रमशाळा चिखलगाव या शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या कार्यक्रमासाठी या आदरणीय जवळजवळ 20 वर्षाचा संघर्ष केल्याच्या नंतर आदरणीय अण्णांना सांगायचा की 1977 साली या चिखलगावमध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातली पहिली आदर्श शाळा निर्माण झाली. गावातल्या लोकांनी स्वतः श्रमदान केलं आणि 2 मजलीची शाळा गावामध्ये निर्माण झाली. 1977 साली या राज्याचे कृषी राज्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार वाड्यासारख्या गावातून 5 किलोमीटर या गावामध्ये आले आणि खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात त्यावेळी सुद्धा 1972च्या काळामध्ये एक आदर्श शाळा निर्माण करण्याचं काम या ग्रामस्थांनी यांच्या माध्यमातून केलं. आणि मी सातत्याने अन्न का आग्रह करायचा की ज्यावेळेस या शाळेचं उद्घाटन होईल त्या शाळेच्या उद्घाटनासाठी या राज्याचे लोकनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारांना या ठिकाणी आणायचं. परंतु आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेल्या महिनाभरामध्ये अनेक विकास कामांचा भूमिपूजनाचा धडाका चालू असताना दादांचं 2-3 वेळा या ठिकाणी येणं झालं आणि मग तटकरे ताई आणि आदरणीय नरहरी जिरवाळ यांची तारीख घेण्याची निश्चित झालं. 2004 साली मला वाटतं अण्णा पहिल्यांदा मग आमदार झाले आणि मी पहिल्यांदा चिखलगावचा सरपंच 2004 साली झालो. ते सप्टेंबरला झाले, मी ऑगस्टला झालो आणि 1 ऑक्टोबर 2004 साली या शाळेची सुरुवात या ठिकाणी झाली. आणि त्या दिवसापासून या संघर्षामध्ये ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं, अनेक प्रकारची परिस्थिती ते सांगायला गेलं तर आज ध्येय पुरायचं नाही, त्या शाळेसाठी काय काय यातना करायला लागल्या. या गोष्टीचे साक्षीदार आदरणीय अण्णा या ठिकाणी आहेत. आमच्या ग्रामस्थांच्या तरुण मंडळाच्या ग्रामपंचायतच्या विनंतीला ते मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथमतः आपलं सहर्ष असं स्वागत करतो. कार्यक्रमाचे दर्शक या गावाचा आदर्श व्यक्तिमत्व परशुराम लक्ष्मण गोपाळे पाटील असतील, या गावचे प्रगतशील शेतकऱ्यांनी चेअरमन किसनराव गेनभाऊ बांगर असतील आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय चिंदूबाबा बांगर असतील, आमची भगिनी काय सन्मान्य गंगा भागीरथी धोंडाबाई रामचंद्र बांगर असतील. मला वाटतं अण्णा इथं 20 लाख रुपये रेट आहे जागेला. आता यांना माहिती आहे हनुमंतदादा कडरला कारण त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टी मावळामध्ये आहे. हे आमच्या वनगरे सभापतीला माहिती आहे, ते मागून पाहतात. आता 20 लाख रुपये एकराची जागा आहे, पण ही जागा फक्त 2,60,000 घेतली. 40,000 आमच्या मंडळाने त्याच्यामध्ये टाकले. शेतकऱ्यांकडून 1 लाखाला ही जागा खरेदी घेतली. आज या जागेची जर आपण कॉस्ट पाहिली तर 61 लाख रुपयाची जागा आहे. पण ह्या आमच्या असणाऱ्या दानशूर व्यक्तींनी ही जागा या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून एक आदर्श सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी केली. त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा की जमिनीचं दान करणारे जगामध्ये कोण पाहायला मिळत नाही. या मंडळींनी आपल्या स्वतःच्या काळ्या मातीला दुसऱ्यांच्या शिक्षणासाठी दिली, त्याबद्दलही मी त्यांचं सहर्ष असं या ठिकाणी. पण या शाळेतून एक आदर्श विद्यार्थी जर निर्माण झाला तर आम्ही समाजामध्ये चांगलं काम केल्याची भूमिका आमची राहील. म्हणून गेली 20 वर्ष या शाळेसाठी आम्ही संघर्ष करतोय. आणि मग ही जागा उपलब्ध, ज्यावेळेस मी पहिल्यांदा सरपंच झालो त्यावेळेस या गावात शाळा आली, दुसऱ्यांदा सरपंच झालो त्यावेळेस जागेची उपलब्धता केली आणि तिसऱ्यांदा आता बायको सरपंच झाल्याच्या नंतर या शाळेची इमारत या ठिकाणी निर्माण केली. हे करायला गेली 20 वर्ष या ठिकाणी लागले आणि 2000 त्याच वेळेस अण्णा आमदार झाले
दुसऱ्यांदा जागा घेतली, अण्णा आमदार झाल्यावर 14ला आमची सत्ता गेली, 5 वर्षात एक खडा पण लागला नाही, ही परिस्थिती झाली. पण ज्या वेळेस आम्ही मंत्रालयामध्ये जायचे त्यावेळेस अण्णा काय बोलत नव्हते, ते म्हणायचे हा आमचा वाघ आलाय, याला न्या. मग ते विजयकुमार गावित असू द्या, बबनराव पाचपुते असू द्या, मधुकरराव पिचड असू द्या, आणि आमचे आता केसी पाडवी साहेब असू द्या, ज्या वेळेस या शाळेवरती एक वेळेस तर तेरुंगणला ट्रान्सफर करा, दुसऱ्या वेळेस सांगितलं एज्युकेशनची जागा आहे चाचकामन धाकड्याच्या खाली मोकळ्या खोल्या तिथं करा, नाव चिखलगावच. मला आता हे झालं नाव नवऱ्याचं त्या म्हणीप्रमाणे आमचं नाव ठेवून काय उपयोग आहे. आमचं राजकारण केलं, गावारी गुरुजी आहेत, पण आमचा दत्ताशेठ खाडे यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, कारण चिखल हे ओपन कॅटेगरीमध्ये येणारं गाव होतं. आणि यांनी सांगायचं शाळा आदिवासींची आहे, ती पळावली चिखलगाव. पण ती शाळा निर्माण कशी झाली, 2001 साली जी पहिली पेपरला जाहिरात आली, पुणे घोडेगाव प्रकल्पामध्ये 5, मग त्यामध्ये मुथळणा असेल, चिखलगाव असेल, घोडेगाव असेल आणि बारो, या 5 शाळांना मान्यता मिळाली. आणि त्या शाळांच्या मान्यतेमध्ये ही OTSPची शाळा आहे, ही मागासवर्गीयांसाठी जशी कोंडेला आपण आश्रम शाळा आहे. एक वेळेस तर आमच्या शाळेचा एक विद्यार्थी त्या ठिकाणी सर्पदंशाने गेला, त्यावेळेस तर आमच्या या ठिकाणी डेरे सड बसलेले आहेत, त्यांच्यावरती सदोष म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल करा म्हणले. आताच्या काळामध्ये एकाचा इथं अचानक मृत्यू झाला, त्यावेळेस हायकोर्टापर्यंत ही केस गेली, पण केवळ दिलीपराव मोहिते पाटलांच्या पाठपुराव्यामुळं आणि त्यांचं या गावावरती असलेलं प्रेम असल्यामुळं आज ही भव्य दिव्य इमारत या ठिकाणी होते. आणि माझ्यासारख्याचं फक्त एवढं स्वप्न होतं की आज जरी सगळे विद्यार्थी तिथं कर्मचारी वर्ग आहे, आम्ही रात्री 2 नाही 1 वाजू द्या, ज्या वेळेस कोणताही प्रसंग येईल त्याच वेळेस एखाद्या शिक्षण संस्थेची शाळा असल्यागत आम्ही 20 वर्ष या ठिकाणी सहकार्य करतोय. आणि मुलं काही इथली नाहीत भोगाडे मामा, काही नवला कुंभऱ्याची आहेत, काही केंदूर बाबूलची आहेत, 3 तालुक्यातली मुलं या ठिकाणी राहतात. आणि ज्यावेळेस शाळा सुरुवात केली ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये पटणी स्थिती होते, पण ऑक्टोबरमध्ये मुलं नसताना या ठिकाणी आमचे गाडे सर मुळूक सर बसलेले आहेत. 36 मुलं आम्ही ठाकर समाजाची आपल्या कुड्यावरून आणि अवधरवरून आणली आणि त्यावेळेस शाळा सुरुवात केली. आजही त्या शाळेमध्ये 400 विद्यार्थी आता शिक्षण घेतात गेले 15 वर्षापासून. आणि या शाळेचा निकाल भोगाडे मामा गेल्या वर्षीचा निकाल घोडेगाव प्रकल्पामध्ये 25 आश्रमशाळा येतात आणि 25 आश्रमशाळांमध्ये चिखलगावच्या आश्रमशाळेचा 93%, 92% आणि 91% तिन्ही नंबर म्हणजे 5 जिल्ह्यांमध्ये प्रथम आलेली शाळा चिखलगाव आहे. की एका साध्या घरामध्ये राहते. तुम्ही जर आता त्यांची राहण्याची व्यवस्था जर पाहिली तर रात्री आम्ही आमचे ग्रामस्थ सगळे मुंबईकर मंडळी बसलो होतो. 2:30 वाजता मुली हा कार्यक्रम आहे म्हणून 2:30-3 वाजता लाईन लावून बसल्या होत्या आंघोळीला पाणी करण्यासाठी. पण आज या शाळेची जर तुम्ही आज पाहिलं तर आपलं महात्मा गांधी असू द्या नाही तर हुतात्मा राजगुरू असू द्या, यांना सुद्धा फिकं पाडीला असं एक सुसज्ज इमारत या ठिकाणी. CCTV असेल, तुमचं संडास बाथरूमची व्यवस्था असेल, ग्रंथालय असेल, या ठिकाणी डॉक्टर पण राहणार आहे की आतमध्ये एक ANM आणि एक डॉक्टर 250 मुली समोरच्या वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. आणि मुलींच्या वसतिगृहासाठी सुद्धा अण्णांनी 8-9 कोटीचं या ठिकाणी प्रपोजल दाखल केलेलं आहे. 20 गुंठ्या जागेची गरज आहे, ती देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी येईल. चिखलगावमध्ये आज जर पाहिलं तर 300 लोक ही कातकरी आणि आदिवासी समाजाचे राहतात आणि सर्वात जास्त पट हा कातकरी समाजाचा त्या निमित्ताने या ठिकाणी आहे. गोरगरीब आणि आज जर आपण पाहिलं तर या शाळेच्या गुणवत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आमची एक मुलगी रनिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली आली, कबड्डीमध्ये सुद्धा पहिली आली. म्हणजे ही गुणवत्ता खऱ्या अर्थानं जोपासण्याचं काम, ती संस्कृती जोपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून ही एक अद्ययावत इमारत या ठिकाणी उभी राहिली. त्याचं मूळचं कारण हे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी जर ते 14 साली जर आपला पराभव होत नव्हता तर 10 वर्षापूर्वी जी शाळा या ठिकाणी चांगल्या प्रकारची झाली असती. पण एक कर्तृत्व संपन्न आमदार आणि आमचा सातत्याने आपल्याला पाठपुरावा याच्यामुळे एक चांगली आदर्श इमारत निर्माण या ठिकाणी केलेली आहे. मला दुसरंही एक सांगावं असं वाटतं की अनेक गावांमध्ये आश्रमशाळांच्या अनेक तक्रारी असतात, पण चिखलगाव अशी एकमेव आश्रमशाळा आहे की आमच्या गावातले मुंबईकर, पुणेकर, तरुण मंडळी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, ग्रामस्थ असू द्या, फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला शाळेमध्ये पाहणार. पण पूर्ण वर्षभर त्या शाळेची देखरेख शिक्षकांचं जरी काय परिस्थिती असली तरी ती पाहण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असते. म्हणून या गावातल्या आमच्या सर्व ग्रामस्थांचं, तरुण मंडळाचं, मुंबईकर, पुणेकर आणि खेडला रहिवासी असतील त्यांचाही मी विशेष आभार करतो की गावांनी आश्रमशाळेच्या बाबतीमध्ये कधीही राजकारण आणलं नाही आणि म्हणून एक आदर्श शाळा निर्माण झाली. मी तुम्हाला एकच फक्त उदाहरण देतो की करवाडीला शाळेचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असताना स्वर्गीय R.R. पाटील त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी उदाहरण सांगितलं की मी एकदा एका फॉरेस्ट रेंजरला भेटलो आणि सगळ्यात चांगलं जंगल कोणतं
तर त्यांनी प्रश्न विचारला एका फॉरेस्ट रेंजरला का त्याच्या पुढचं शिक्षण गेली अनेक वर्षापासून जे अण्णांनी कॉलेज 2006-7 साली घेण्यासारख्या ठिकाणी निर्माण केलं, त्या कॉलेजमध्ये इथले विद्यार्थी जातात आणि आज ग्रॅज्युएटपर्यंत आमच्या आदिवासी कातकरी ठाकर समाजातल्या मुली शिक्षण घेतात. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूलमंत्र सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण संघर्ष चांगल्यासाठी करा. आणि एक विद्यार्थी या शाळेमध्ये घडतोय आणि एक आदर्श शाळेचं स्वप्न आज आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळी कालपासून फोन केल्यानंतर 2 दिवसात हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय. अनेक मंडळी आमची मुंबई पुण्यावरून सगळी तरुण मंडळाची अनेक उद्योजक मंडळी उपस्थित आहे. त्यांचं या बांधकामासाठी चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे. आणि ज्या दानशूर कुटुंबियांनी म्हणजे आमचे भांगर असतील आणि गोपाळे पाटील कुटुंबीय असेल त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. आधी राज्य गाजवणारे लोकनेते आपल्या खेड तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील आपलं मनोगत व्यक्त करतायत. अण्णांना विनंती करतो आम्हा सर्वांना आपण या ठिकाणी संबोधित करावं. हे करता स्वतःच्या जमिनी दिल्या, स्वतःचं गावठाण, सुंदर अशा प्रकारचे गावठाण हे पाण्यामध्ये गेलं. जे गाव विस्थापित झालं तरी सुद्धा उमेदीनं उभं राहिलं. त्या चिखलेगावच्या ग्रामस्थांना पहिल्यांदा मनापासून सलाम करतो. बांधायची असेल, हॉस्टेल बांधायची असेल तर जागा पाहिजे. आणि मग जागा कुठनं शोधायची? इथल्या बाळासाहेबांच्या प्रयत्नानं, गावकऱ्यांच्या प्रयत्नानं बांगर आणि गोपाळे पाटील या 2 परिवारानं ही जागा दिली. ही उतारावरची जागा आम्ही तिथं थोडी डेव्हलपमेंट केली आणि आता सुंदर अशा प्रकारच्या 2 इमारती बांधल्यात. मला वाटतं दोन्हीची किंमत काहीतरी 22 कोटीच्या आसपास. इथे 11 कोटी 17 लाख आणि दुसरी जी आहे ती वसतिगृहाची ती 14 कोटी 39 लाख. मी साधारणतः 25 कोटी रुपये 25 कोटी 50 लाख रुपये या इमारतीकरता शासनानं दिले. हे सगळेचे सगळे पैसे मी माझ्या कार्यकाळात आणलेले आहेत. हे सगळे पैसे देण्याचं काम राज्य सरकारनं केलं, आदिवासी मंत्र्यांनी केलं. त्याच्यामध्ये गावित साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की इथं सगळे राहणारे महादेव कोळी समाजाचे लोक आहेत. गावित साहेब हे भिल्ल समाजाचे आहेत. परंतु तरीसुद्धा माझ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सोयीसुविधा मिळणार आहेत म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेले योगदान आहे. याच्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी फार मोलाचं सहकार्य आम्हाला केलं. कारण कुठलाही प्रस्ताव हा पालकमंत्र्याकडनं राज्य सरकारकडे जावा लागतो आणि राज्य सरकारने मंजूर केला तरी शेवटी वित्त खात्यानं त्याला मंजुरी द्यावी. चिखलेगाव साकोर्डी मला गावारी इथं महागाई येऊन सांगितलं की अण्णा आश्रमशाळा आम्हाला रोज दिसते पण लांबलं यावं लागतं आणि मला फक्त लवकर पूल करून द्या. मी त्याला सांगितलं राजा पूल मंजूर झाला, कदाचित पुढच्या वर्षी साकोर्डीचे सगळे मुलं आपल्या शाळेमध्ये येतील आणि आणखी शाळेचा पट वाढेल. आता ही नुसती शाळा शिकवण्याकरता नाही, इथं गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना राहण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी मुलांची आणि मुलींची आहे. आता मुलींचं वसतिगृह आम्ही बांधलं आहे, अजून मुलांचं वसतिगृह आम्हाला बांधायचं. थोडंसं जागेची या ठिकाणी अडचण आहे, कमतरता. ती सुद्धा जागा आम्ही जिथं आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये कशी बसवता येईल त्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बांधलेली कॉन्ट्रॅक्टरचं आणि आदिवासी विभागाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.